शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 64वा वाढदिवस आहे। या निमित्तानं दादर भागामध्ये उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेत। या बॅनरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आलाय। बाळासाहेब ठाकरे यांचं तब्बल 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना यावेळी भेट देण्यात आलंय। तर उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि दरम्यान ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्यात। यावेळी फडणवीसांनी त्यांना टोलाही लगावलाय। वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा आहेत, मात्र आम्ही एकमेकांचे शत्रू थोडीच आहोत, आम्ही राजकीय विरोधक आहोत असं फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे बाकी गोष्टींच्या शुभेच्छा जनता देऊ शकते असा सूचक टोला सुद्धा फडणवीसांनी ठाकरेंना शुभेच्छा देताना लगावलाय। पाहूया ते नेमकं काय म्हणालेत। वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा असतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत। आम्ही एकमेकाचे शत्रू थोडी आहोत, राजकीय विरोधक आहोत, त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छाच आहेत। बाकी गोष्टीच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या ते पाहू, त्या शुभेच्छा फक्त जनता देऊ शकते। तर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। बेस्टचे भूखंड त्या काळात विकले गेले, जे निर्णय घेतले त्यामुळे बेस्ट कमकुवत झाली असा आरोप थेट शेलार यांनी केलाय। शिवसेनाजींनी थेट बोलायला कधीच सांगत पार्ट 3 बनेल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता एकत्र यायचं। हा जो मेळावा आहे मुंबईकरातला मराठी माणसाचा मेळावा आहे, मुंबईतल्या कामगारांचा मेळावा आहे, मुंबईतल्या कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा मेळावा आहे। आणि मला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे, खोटं, फेक, भ्रम, असत्य हा रस्ता त्यांचा आहे। साहेब, त्या काळामध्ये बीएसटीचे भूखंड आणि डेपो प्रवीणजी विकले कोणाला? त्या बेस्ट कामगार सेनेच्या काळामध्ये आम्ही ओरडत होतो, मराठी माणसाच्या हक्काचे भूखंड आहेत, विकले वाधवाला, विकले कनकियाला, या सगळ्यांना विकले। एकदा पैसे घेतले, कमिटीमध्ये वाटले, हात साफ करून ते गेले। पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर पंचगंगा नदीची पाणी